हरिओम. सर्व भक्तांना माझा विनम्र नमस्कार. आपण आता सध्या उपनिषद अध्ययन करत आहोत. आज यामध्ये केनोपनिषदाच्या तिसऱ्या खंडाचा विचार आपण करणार आहोत. काल मला काही जणांची सूचना आली की मूळ मंत्र, त्याचा पदच्छेद आणि भावार्थ असं सांगितलं तर बरं होईल. तर त्या पद्धतीने मी आजपासून उपनिषदाचा परामर्श घेणार आहे. या तृतीय खंडामध्ये फार सुंदर कथा आणि उदाहरणं दिलेली आहेत. गुरु सुरुवातीला सांगतायत, ब्रह्म देवेभ्यो विजिज्ञे तस्य ब्रह्मणो विजये देवा अमहीयंतते एकक्षंताम अस्माकमेवयम विजयोत्स्मारकम एवायम महीमीते. हे सगळं गद्य आहे, मंत्र स्वरूपात आहे, पण ते गद्य आहे. तर या मंत्राचा अर्थ असा आहे की ब्रह्म म्हणजे परब्रह्म, परमेश्वराने. ह म्हणजे ही, देवेभ्यः देवतांसाठी, सप्तमी विभक्ती. विजिज्ञे दैत्यांवर विजय मिळवला हो, किंतु तस्य त्या ब्रह्मणः परब्रह्म पुरुषोत्तमाचा विजयामध्ये देवाः इंद्र आदी देवतांनी अमहीयंत आपल्या महत्त्वाचा अभिमान केला, ते सर्व समजू लागले. अयम हा अस्माकमेव, फक्त आमचाच विजय आहे. अस्माकम एव, आमचाच महिमा आहे. याचा भावार्थ असा होतो की परब्रह्म पुरुषोत्तमानी देवांना शक्ती प्रदान केली आणि त्या शक्तीमुळं ते दैत्यांवर विजय मिळवू शकले. परंतु इंद्र आणि इतर देवतांना असं वाटलं की हा विजय केवळ आपल्याच सामर्थ्यानं झालेला आहे. त्यांना परब्रह्म परमात्म्याचा विसर पडलेला आहे. ज्या परब्रह्म परमात्म्याने त्यांना शक्ती प्रदान केली होती, त्या परब्रह्म परमात्म्याचा त्यांना विसर पडलेला आहे. भगवंताच्या कृपेचा विसर पडलेला आहे आणि त्यांना अशा प्रकारचा गर्व झालेला आहे की हा जो दैत्यांवर आपण विजय मिळवलेला आहे, हा केवळ आपल्या शक्तीने मिळवलेला आहे आणि आपली ही महिमा, हे कार्य, हे कर्तृत्व, ही कीर्ती ही आपली आहे. केवळ आपण होतो म्हणूनच असुरांवर म्हणजे दैत्यांवर विजय मिळवू शकलो. आता कसं आहे की जेव्हा शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतात, जीव तोडून ते मार्गदर्शन करत असतात, विद्यार्थ्याला यश मिळतं, तेव्हा विद्यार्थ्यांनी असं म्हणायला नाही पाहिजे की हे यश केवळ माझ्या अभ्यासामुळं मिळालेलं आहे, माझ्या शिक्षकांचं मार्गदर्शन, त्याचाही यामध्ये सिंहाचा वाटा आहे. अशा प्रकारचं प्रकटीकरण हे विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. आता या ठिकाणी असंच झालेलं आहे. दैत्यांवर विजय मिळवल्यानंतर हा विजय केवळ आपला आहे, आपल्या पराक्रमाने मिळवलेला आहे, असं इंद्र आदी ज्या देवता आहेत, अग्नी असेल, वायू असेल, ह्या सगळ्या देवतांना असं वाटलं की हा केवळ आपल्या सामर्थ्याचा विजय आहे, ह्याच्यामध्ये भगवंताचं काहीही श्रेय नाही. ते पूर्ण विसरून गेलेले आहेत की भगवंताने आपल्याला शक्ती दिलेली आहे. असं या पहिल्या श्लोकामध्ये गुरु आपल्या शिष्याला उदाहरण देऊन सांगतायत. पुढं ते म्हणतायत, तद्धीशां विजज्ञो तेभ्यो ह प्रादुर्भूव तन्न व्यजानत किमिदम यक्षमिती. हा सुद्धा गद्यस्वरूप मंत्र आहे. हतत, ही गोष्ट प्रसिद्धच आहे
की परब्रह्माने येषाम या देवतांच्या अभिमानासाठी विजज्ञो जाणून घेतले तेभ्यः त्यांच्या समोर प्रादुर्बभूव साकार रूपामध्ये ते प्रकट झाले. तत् त्या साकार रूपाला इदम हा यक्षम दिव्य यक्ष किम इति कोण आहे न व्यजानत जाणले नाही. या मंत्राचा भावार्थ असा आहे की देवतांच्या मिथ्या अभिमानाला करुण रूप असलेल्या भगवानांनी समजून घेतलं. भक्ताच्या कल्याणकारी असलेल्या भगवंताने असं चिंतन केलं, असा विचार केला की या सगळ्या देवतांना गर्व झालेला आहे. हा गर्व जर वाढला तर हे पापाचे धनी होतील आणि त्यांचं पतन होईल. भक्तावर प्रेम करणाऱ्या भगवंतांनी त्यांचं पतन होऊ नये यासाठी एक युक्ती केलेली आहे. त्यांचा अभिमान, त्यांचा गर्व वाढू नये यासाठी भगवंतांनी काय केलं, ते एका दिव्य अशा यक्षस्वरूपात सगुण साकार प्रकट झालेले आहे. आणि सगुण साकार प्रकट झाल्यानंतर सगळीकडे त्यांचं तेज हे पसरलेलं आहे. देवता आश्चर्यचकित झालेल्या आहेत की या अचानक हे सगळीकडं तेज कुठून आलं. मग पुढच्या मंत्रामध्ये आश्चर्य प्रकट करणाऱ्या देवतांनी ह्या तेजाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3ऱ्या श्लोकात मंत्र सांगतायत, ते अग्निबृभान जातवेद एतद्विजानीहि किमिदम यक्षमिति तथेति. ते इंद्रादी देवतांनी अग्निदेवाला अब्रुवन कहा, जातवेद हे जातवेदा म्हणजे जातवेद म्हणजे अग्नी, एतत् या ही गोष्ट, विजानीहि याचा शोध करून घ्या, इदम यक्षम हा यक्ष कोण आहे. मग अग्नी म्हणाला, ठीक आहे मी याचा शोध घेतो. देवता महाकाय अशा दिव्य यक्षाला त्याने पाहिलं, पण हा यक्ष नक्की कोण आहे, हा अचानक कसा आला, हा कसला अवतार आहे, ह्याचं तेज इतकं कसं आहे, याचा शोध घेण्यासाठी अग्निदेवतेला पहिल्यांदा इंद्राने पाठवलं. अग्निदेवता त्या यक्षाकडे गेलेली आहे. हे जातवेदा, तुम्ही यक्षाचा पूर्ण पत्ता पहा आणि मग इकडे या, असे इंद्राने सांगितलेलं आहे. तेव्हा जातवेद म्हणाले की ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता तेव्हा हा शोध घेतो. आणि मग अग्निदेवतेने काय केलं, तदभ्यद्रवेत तदभ्यवदत कोसित्य अग्निर्वा अहम अस्मीत्य अब्रवीत जातवेदा वा अहम अस्ममिति. तत् त्या यक्षाच्या जवळ अभ्यद्रवत ते पळत गेले. कोण, अग्निदेव. तम त्या अग्निदेवाने अभ्यवदत विचारले, कहा असी इति आपण कोण आहात. आणि त्यांनी सांगितलं, अहम मी, वै अग्निही प्रसिद्ध अग्निदेव आहे, मला जातवेद या नावाने मी प्रसिद्ध आहे. अग्निदेवाने असा विचार केला की ह्या यक्षाचा शोध घेणं ह्या काय मोठीशी गोष्ट आहे, आपण सहज त्याचा शोध घेऊ शकतो. हा कोण आहे, कुठून आला, अचानक हा अवतार कसा आला. आणि मग तो यक्षाच्या समोर उभारला. मग त्या परब्रह्म परमात्मा स्वरूप ज्यांनी यक्षाचं रूप घेतलं होतं त्यांनी विचारलं, आपण कोण आहात. अग्नीने विचार केला की मी एवढा तेजपुंज
सगळ्या विश्वाला माझी ओळख आहे, जातवेद अग्नी म्हणून मी प्रसिद्ध आहे, आणि ह्या यक्षाला माहिती नाही. या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटलं. बघा, त्याचा अहंकार जागृत झाला. मला ओळखत नाही म्हणजे काय? समाजात सुद्धा असे भरपूर लोक असतात. अरे, तू माझं नाव सांग रे, तू मला चांगलं ओळखतो. हे मला विचारतो, मला असं म्हटलं. अरे तू कोण? एक गल्लीतला पुढारी असतो, उगीच डिजिटलमध्ये गॉगल लावून फोटो काढून घेतो स्वतःच्या प्रसिद्धीसाठी. 10वी नापास असतो, पण कुणाचा तरी पुढाऱ्याचा वाढदिवस आणि ह्याचा फोटो खाली, युवकांचे प्रेरणास्थान. अरे तुला कोण विचारते? तसं आता अग्निदेवतेला सुद्धा वाटलं की यक्ष मला विचारतोय की तू कोण? म्हणजे यक्षाला माहिती नाही मी जातवेद, मी अग्नी आहे, मी एवढा तेजवान आहे ते. पण तरीसुद्धा त्यांनी नाईलाजाने उत्तर दिलं, मी प्रसिद्ध अग्नी आहे, मी गौरवमय आहे, आणि माझं नाव जातवेद असं आहे. मग त्या यक्षरूप परमात्म्याने अग्नीला विचारलं, तस्मिन्स्त्वयि किं वीर्यम इति अपित सर्वदेहयम यदिदम पृथिव्याम इति. तस्मिन् त्वयि, हे जातवेद नाव असलेल्या अग्नी, तुझं सामर्थ्य काय आहे मला सांग. मग अग्नी म्हणाला की मी मनात आणलं तर या पृथ्वीला सुद्धा भस्म करू शकतो, एवढं माझं सामर्थ्य आहे. अग्नीची ही गर्वउक्ती त्या परब्रह्मस्वरूप यक्षाने ऐकली आणि त्यांनी मनात ठरवलं त्या परब्रह्माने की अग्नीला आता गर्व झालेला आहे, आपल्या सामर्थ्याचा गर्व झालेला आहे. तो म्हणतोय की मी जातवेद आहे, मी काय करू शकतो हे तुला माहिती नाही, माझं सामर्थ्य काय आहे हे तुला सांगू. मी मनात आणलं तर हे सगळं भूमंडळ, हे पृथ्वी मी जाळून भस्म करू शकतो. मग त्याचं गर्वहरण करण्यासाठी यक्षदेवतेने काय केलं? तस्मै तृणम निदधावे दहित्ति तदुप्रेप्पाय सर्वजवेन तन्न शशाकदग्धुम सततत एव निवृत्ते नैतदशं विज्ञातुम यदेतद यक्षमिती. या खंडामध्ये सगळे गद्यस्वरूप मंत्र आहेत. तस्मै, त्या अग्निदेवताच्या समोर, तृणम, गवताची एक काडी, निदधौ, ठेवली, इति, आणि असं म्हणाले, एतत्, या गवताच्या काडीला, दह, जाळून दाखव, तुझी संपूर्ण शक्ती लाव, सर्ववजेन, तत्, त्याला, दग्धुम, जाळण्यासाठी, न एव शशाको, ही गवताची काडी जाळण्यासाठी आत्तापर्यंत कुणीही समर्थ नव्हतं. बघा, ब्रह्मस्वरूप यक्ष अग्निदेवतेचा गर्वहरण करण्यासाठी काय सांगतायत? एतत्, हे, विज्ञातुम, जाणून घेतल्यानंतर, न अशकम, मी समर्थ झालो नाही, एतत् यक्षम यद इति, हा दिव्य यक्ष कोण आहे बरं? पुन्हा अग्नी मनामध्ये विचार करतोय. यक्षाने काय सांगितलं की हे बघ, ही गवताची काडी माझ्याकडे आहे, ह्याला आत्तापर्यंत कुणीही जाळू शकलं नाही. तू म्हणतोस मी पृथ्वी जाळू शकतो, मग ही गवताची काडी आहे, ही जाळून दाखव ना. आत्तापर्यंत हे कोणीच जाळू शकलं नाही. मग पुढं अग्नी काय म्हणतात? अग्निदेव, त्यांनी काय केलं? ती काडी घेतली. अग्नीला वाटलं आपला अपमान करतात यक्षदेव. आपली पूर्ण ताकद अग्नीने लावली, परंतु ती गवताची काडी जळली नाही. अगोदर अग्नीला वाटलं काय, आपण एवढे मोठे जातवेद अग्नी आहोत आणि आपल्याला गवताची काडी जळायला सांगतोय, आपला केवढा अपमान आहे हा, असं आधी अग्निदेवतेला वाटलं. परंतु परब्रह्म परमात्म्याने यक्षरूप धरून त्याला जेव्हा सांगितलं की तू गवताची काडी जाळून दाखव, तुझं तेवढं सामर्थ्य आहे ना पृथ्वी जाळण्या एवढं,
मग गवताची काडी जाळून दाखव ना. अग्नीने आपली पूर्ण शक्ती लावली, परंतु तो गवताची काडीसुद्धा जाळू शकला नाही. कारण त्या गवताच्या काडीमध्ये परब्रह्म परमात्म्याची शक्ती होती. त्या शक्तीसमोर अग्निदेवतेची शक्ती निष्प्रभ झालेली आहे. बरं, ही घटना घडवून का आणली यक्षाने? त्याला अग्निदेवतेचा गर्व नष्ट करायचा होता. अग्निदेवता चुपचाप परत निघून गेला इंद्रदेवतेजवळ. तो म्हणाला की हा यक्ष काहीतरी भयानक दिसतो बाबा, मी गवताची काडीसुद्धा जाळू शकलो नाही. इंद्राला आश्चर्य वाटलं. मग इंद्राने वायुदेवतेला पाठवलं. अथ वायू अब्रुवन् वायवेत विजानीह किमेते त्यक्षमिती तथेती. वायुदेवतेला सगळ्या देवतांनी सांगितलं की हे वायुदेव, एतत् ही गोष्ट, विजानीही तुम्ही ज्ञात करून घ्या की हा यक्ष नक्की कोण आहे. एतद यक्षम किम, हा यक्ष नक्की कोण आहे. मग वायुदेव पण म्हणाले ठीक आहे, अग्नीला जमलं नाही ना, आता मी जातो. मग वायुदेवतेने काय केलं? तदभ्यव्रत कोसी इति वायुर्वा अहम अस्मि ब्रवीन्मातीश्वरः मातरीश्वरः वा अहम अस्मि इति. तद त्याच्याजवळ म्हणजे त्या यक्षाच्या जवळ अभ्यद्रवत पळत पळत गेला. कारण उत्सुकता होती, हा यक्ष कोण आहे हे पाहायचं होतं. तम त्याला अभ्यवदत विचारलं की तुम्ही कोण आहात. वायूने सांगितलं, अब्रवीत अहम मी वै वायु, मी वायुदेव म्हणून प्रसिद्ध आहे. अहम वै मीच मातरीश्वा, मातरीश्वाच्या नामाने प्रसिद्ध आहे. मातरीश्वा असं का म्हणतात वायूला? कारण वायू असेल तर आपलं जीवन आहे. आपला श्वासोच्छ्वास हा वायू महाभूतामुळं चालतो. आताच्या काळामध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन वगैरे सगळं म्हणतात, पण पूर्वीच्या संस्कृतीमध्ये वायुरायुर्बलम वायू वायुर्धाता शरीरिणा असं म्हटलेलं आहे. यावत वायू स्थिती देवी तावत जीवन मुच्यते. जोपर्यंत वायू शरीरामध्ये आहे तोपर्यंतच जीवन आहे. वायू नसेल तर काहीही नाही. म्हणून आपल्याला बघा, व्हेंटिलेशन, AC, खिडक्या उघडतो आपण, हवा पाहिजे. मनुष्य एक वेळ अन्न आणि पाण्याशिवाय राहू शकेल, पण श्वसनाशिवाय राहू शकत नाही. व्हेंटिलेटर लावतात, वायूच आहे तो एक प्रकारचा. असो, तर ह्याला मातरीश्वा म्हणण्याचं कारण तो जीवन जगवण्यासाठी जबाबदार आहे. मातः ईश्वा म्हणून त्याला मातरीश्वा म्हटलेलं आहे. मग आता पुन्हा यक्षरूप ब्रह्माने वायूला विचारलेलं आहे, तस्मिन् स्त्वयि किं वीर्यमिति अपिदं सर्वमादीयं यदिदं पृथिव्यामिति. तस्मिन् त्वयि, मातरीश्वा हे तुझं नाव मला कळलं. किम वीर्यम, तुझ्यात काय सामर्थ्य आहे हे मला सांग. अपि पृथिव्याम, या पृथ्वीमध्ये, यत इदम, जे काही आहे, इदम सर्वम, हे सर्व काही, आददीयम इति, मी सगळं आकाशात उडवून दाखवू शकतो. परत वायूलाही गर्व झालेला आहे अग्नीप्रमाणे. तो काय म्हणतो की या पृथ्वीवर जे काही आहे ते सगळं मी उडवून दाखवू शकतो माझ्या शक्तीने, एवढं माझं सामर्थ्य आहे. असं त्या परब्रह्म परमात्मा यक्षरूप देवासमोर वायूने बढाया मारलेला आहे, वायूने शड्डू मारलेला आहे. मग परब्रह्मस्वरूप यक्षाने काय केलेलं आहे? तस्मै तृणम निदधावेदस्त्वेसी तदुप्रेप्राय सर्वजवेन तन्न शशाकादतुं सतत एव निविवृते नैतदशं विज्ञातु यदेतद यक्षमिति. तस्मै, वायुदेवाच्या समोर, तृणम, एक गवताची काडी, ती मगाशी होती तीच गवताची काडी, निदधौ, ठेवली, एतत, ह्या गवताच्या काडीला, आदतस्व, उठव, उडवून दाखव, सर्वजवेन, पूर्ण शक्ती लावून,
तत् उपेप्राय, त्या गवताच्या काडीला उडवण्याचा प्रयत्न केला. तत् अदातुम न एव शशाको, परंतु ती काडी उडू शकली नाही. एतत् विज्ञातुम न अशकम, हे पाहिल्यानंतर वायुदेवाला लक्षात आलं की ही काडी आपण उडवू शकणार नाही. हा असा प्रयोग करणारा हा यक्ष आहे तरी कोण, अशी शंका घेऊन निराश होऊन वायू पुन्हा इंद्रदेवांकडे गेलेले आहेत. वायुदेवतेची बढाई मारण्याची पद्धत ऐकून यक्षाने पुन्हा तीच काडी त्याच्यासमोर ठेवलेली आहे आणि त्याला ही काडी उडवून दाखव, उगीच पृथ्वी उडवायला जाऊ नकोस, एवढी तरी ताकद तुझ्यात आहे का. वायुदेवतेला सुद्धा त्याला अपमान वाटला की मी एवढा मोठा वायुदेव वादळ निर्माण करतो, झाडं पाडतो, समुद्र खळवतो, त्सुनामी निर्माण करू शकतो, चक्रीवादळ निर्माण करू शकतो, आणि ही गवताची काडी माझ्यासमोर ठेवतोय. पण तरीसुद्धा ती गवताची काडी, त्या अग्नीने त्याला सांगितलं होतं असणार ना की माझ्यासमोर सुद्धा गवताची काडी ठेवली पण मी जाळू शकलो नाही, आपण ही गवताची काडी सहज उडवू शकलो असं वायुदेवाला वाटलं. पण तो सुद्धा ती गवताची काडी उडवू शकला नाही. मग त्यानंतर काय झालं, अथेंद्रमब्रम भगवेंद्रताने विजीनीह किमत एतत् यक्षमिती तथेती तदभ्यद्रवत तस्मात् तिरोदधे. तदनंतरम इंद्रम, त्यानंतर इंद्राने, अब्रुवन, देवतांना म्हणाले, मघवन, हे इंद्रदेव, एतद, या गोष्टीला, विजानीही, तुम्ही त्याचा आता त्या यक्ष कोण आहे ही माहिती घेऊन या. एतद यक्षम किम इति, हा दिव्य यक्ष कोण आहे याची माहिती तुम्हीच घेऊन या. तेव्हा इंद्र म्हणाले, तथा इति तत् अभद्रवत. इंद्रसुद्धा त्या यक्षदेवतेकडे गेले. तेव्हा त्याच्या समोरूनच यक्षदेवता अंतर्धान पावलेली आहे. जेव्हा अग्नी आणि वायू यक्षाची माहिती घेण्यासाठी असमर्थ ठरलेले आहेत, कारण त्यांचं गर्वहरण करायचं होतं यक्षाला, परंतु अग्नी आणि वायू त्या यक्षाची माहिती घेऊ शकले नाहीत. तेव्हा बाकी सगळ्या देवता म्हणाल्या की हे बलराज, देवराज इंद्र, तुम्ही देवांचे राजे आहात, तुम्हीच आता प्रत्यक्ष जावा आणि त्या यक्षाची माहिती घेऊन या. इंद्रसुद्धा त्यावेळेला गर्विष्ठ झाला होता, देवतांवर विजय मिळवला होता ना, म्हणून तो गर्विष्ठ झाला होता. तो ताबडतोब निघाला तिकडून आणि त्या यक्षाच्या समोर आला. पण त्याला पाहताच यक्ष अंतर्धान पावलेला आहे. शेवटच्या श्लोकात या खंडाच्या सांगतायत, स तस्मिन्नेवाकाशे स्त्रियमागजाम बहुशोभमानाम हैमवतीत हो उवाच किमेतत् यक्षमिती. 6. तो इंद्र, तस्मिन् एव आकाशे, त्याच आकाशामध्ये, बहुशोभमान, अतिशय सुंदर देवी, हैमवतीम, हेमाचल कुमारी, त्या उमाच्या जवळ येऊन थांबले. ताम ह उवाच, आणि म्हणाला, कोण, इंद्र म्हणाला, एतद यक्षम किम इति, हा यक्ष कोण होता. जेव्हा इंद्र यक्षाचा शोध घ्यायला आला त्यावेळेला यक्ष अंतर्धान पावलेले आहे आणि त्यांच्या जागी एक अत्यंत शोभामयी अशी हिमाचल कुमारी उमादेवी प्रकट झालेली आहे. उमादेवी म्हणजे पार्वती. इंद्र त्या पार्वती समोर गेलेला आहे आणि त्यांनी हात जोडून त्या पार्वतीला विनंती केलेली आहे, हे भगवती, आपण सर्वज्ञान शिरोमणी शंकरची स्वरूपाशक्ती आहात, शंकरांची, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, तुम्हाला सगळं माहीत आहे. मला कृपा करून सांगा की हा जो या ठिकाणी दिव्य यक्ष होता, मला त्यांनी दर्शन दिलं आणि ताबडतोब अंतर्धान पावला, हा यक्ष कोण आहे, तो स्वतः त्याने अवतार का घेतला आणि आता अंतर्धान का पावला, हे त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे. आता या ठिकाणी हा तृतीय खंड संपलेला आहे.
पण याचा सारांश मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. अहंकारामुळं देवदेवतांचं सुद्धा कसं पतन होऊ शकतं हे शिष्याला गुरु समजावून सांगत आहेत. त्याच्यासाठी त्यांनी ही कथा सांगितलेली आहे. दैत्यांवर विजय मिळवल्यानंतर सगळ्या देवतांना असं वाटलं की आपल्याच सामर्थ्यामुळं आपण विजय मिळवलेला आहे. वास्तविक त्यांच्याकडं जे सामर्थ्य होतं ते परमात्मा परब्रह्मापासून त्यांना मिळालेलं होतं. पण ही गोष्ट देवता विसरून गेल्या. त्यांना वाटलं की हे आपल्याच सामर्थ्यामुळे झालेलं आहे, हा आपलाच महिमा आहे, ही आपलीच शक्ती आहे, ही आपलीच युक्ती आहे. मग त्यांचं गर्वहरण करण्यासाठी, कारण गर्व झाल्यानंतर त्यांच्याकडून पाप घडण्याची शक्यता असते. गर्विष्ठ मनुष्य हा पाप करू शकतो, लक्षात घ्या. गर्वामुळं तो कटुशब्द बोलू शकतो, दुसऱ्याला दुखवू शकतो, मारू शकतो, काहीही पाप करू शकतो. ते होऊ द्यायचं नाही. म्हणून करुणासागर असलेल्या परमेश्वराने काय केलं, पहिल्यांदा इंद्रदेव आणि नंतर वायुदेव. इंद्रदेवांना सांगितलं की ही गवताची काडी जाळून दाखवा, तुमच्या तेवढं सामर्थ्य आहे ना. पण अग्निदेव ते जाळू शकले नाहीत. त्यानंतर वायुदेवतेला सांगितलं की तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, या गवताच्या काडीला तुम्ही उचलून दाखवा. वायुदेवाने सुद्धा पूर्ण शक्ती लावली, परंतु गवताच्या काडीला तेही उचलू शकले नाहीत. आणि ते या यक्षदेवाचा शोधही घेऊ शकले नाहीत. हे कुठून अवतार आलेत, काय आलेत, एवढे तेजवान कसे आहेत. आणि ते परत इंद्राकडे गेलेले आहेत. शेवटी इंद्रच आलेले आहेत. परंतु इंद्राला पाहताच यक्षदेवाने अंतर्धान होण्याचा निर्णय घेतला आणि ते अंतर्धान पावलेले आहेत. आणि त्या ठिकाणी साक्षात पार्वती माता उभ्या राहिलेल्या आहेत. इंद्र आता काकुळतीला आलेला आहे. अग्नी आणि वायूसारख्या शक्तिमान देवतांचं ज्याच्या पुढं काही चाललं नाही असे हे महान यक्षदेव आहेत तरी कोण, याची उत्सुकता इंद्रदेवतेला लागलेली आहे. आणि त्यांचा शोध घेण्यासाठी तो आलेला असताना यक्षदेव अंतर्धान पावलेले आहेत. आणि त्या ठिकाणी सर्व विद्या जाणणारी, अत्यंत सुंदर असलेली, शोभायमान असलेली, शोभिवंत असलेली, साक्षात ब्रह्मविद्या असणारी, जिला ब्रह्मविद्या माहीत आहे अशी पार्वती तिथं प्रकट झालेली आहे. आणि मग इंद्रदेव पार्वतीला तिच्यासमोर नतमस्तक होऊन विचारतायत की हे पार्वती माते, आतापर्यंत या ठिकाणी यक्षदेव होते ते कुठे गेले? तुम्ही सगळ्या गोष्टी जाणता, तुम्ही साक्षात महादेवांच्या पत्नी आहात, सर्वज्ञ शिरोमणी आहात. मला कृपा करून सांगा की हे दिव्य दर्शन देणारे यक्ष आता कुठे गेलेले आहेत, असं ते विचारत आहेत. आणि या ठिकाणी केनोपनिषदाचा 3रा खंड समाप्त होतोय. हरिओम तत्सत. आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.